मग एका दिवशी मी, माझे वडील, माझा भाऊ आणि माझी बहीण असे आम्ही चौघे गेलो वडाळा पोलीस स्टेशनला. आम्ही जिकडे आधी राहायचो. ती मुलगी भेटली की नाही तुला? नाही, मुलगी भेटत होती पण बागेत नाही. चॅटिंग चालू झाली. चॅटिंग चालू झाल्यानंतर मग तिने अचानकपणे मला एका XYZ कॅफेमध्ये भेटायला बोलवलं. जसं सुरुवातच ट्रेलरची आहे की एक ट्रॅपमध्ये अडकतो आपण, तर ट्रॅप जेव्हा असतो जेव्हा कोणतरी प्रपोज पण करतं, तर असे हटके प्रपोजल तुला आलेले प्रपोजल्स, हां, आणि तुम्ही केलेले प्रपोजल असतील किंवा तुम्हालाही आले असतील असे काही तुलाही आलेले प्रपोजल्स किंवा केलेले प्रपोजल्स, हटके प्रपोजल्स काहीतरी आज शेअर करा. मी वडाळ्याला राहायचे. माझं शाळा कॉलेज सगळं वडाळ्याला झालं. त्याच्यानंतर आम्ही शिफ्ट झालो मग विलेपार्ले आणि आता इव्हेंच्युअली गोरेगाव. सो इथे आल्यानंतर रँडम दिवशी मला एक कॉल येतो वडाळा पोलीस स्टेशनमधून की तुमच्या नावावर एक कंप्लेंट रजिस्टर झाली आहे. हा ॲड्रेस होता का तुमचा? म्हटलं हो, हा माझा ॲड्रेस होता. तर असं या. मग मी पप्पांना फोन केला. म्हटलं पप्पा अशी एक कंप्लेंट झाली आहे. कुठली कंप्लेंट मला काही बोलले नाही, पण हे अधिकारी आहेत. सो पप्पा म्हणाले तू नको करूस फोन, मी करतो. मग पप्पानी फोनाफोनी केली आणि विचारलं तर खरंच एक कंप्लेंट रजिस्टर झाली होती. मग एका दिवशी मी, माझे वडील, माझा भाऊ आणि माझी बहीण असे आम्ही चौघे गेलो वडाळा पोलीस स्टेशनला. आम्ही जिकडे आधी राहायचो. पहिल्यांदा मी असं पोलीस स्टेशन पाहिलं आणि असं छान होतं वातावरण. मी खूप एक्सायटेड होते की अरे वा, पोलीस कंप्लेंट आलं की मला ते वातावरणच आवडलं की खरोखरचं पोलीस स्टेशन आणि मग बसलोय, मग कंप्लेंट, हे सगळं. तर तिकडे गेल्यावर मला असं कळलं की एक कुणीतरी म्हणजे काहीच कनेक्शन नाही अशा एका व्यक्तीने कंप्लेंट लिहिली होती की मी हिच्या वडिलांना ओळखतो आणि हिच्या वडिलांनी मला प्रॉमिस केलं होतं की पूजाचं लग्न ते त्याच्याशी लावून देतील. आणि त्या माणसाचं अख्खी माहिती होती, त्याचा फोटो, आणि आमचं असं होतं की कोण आहे हा, पप्पांनाही माहित नाही, कोणालाही माहित नाही. बरं तो त्या कॉलनीतही राहत नव्हता जिकडे माझं बालपण गेलं. सम रँडम पर्सन त्याने ती कंप्लेंट केली होती. पोलिसांनाही कळलं की हे जरा फेक आहे कोणीतरी. तर ते खूप विश्वासाने आम्हा सगळ्यांना म्हणाले आणि खरंच त्यांची खूप हेल्प झाली की ते म्हणाले की आता आम्ही हँडल करतो, आता तुम्हाला इथे यायची पण गरज नाही, पण आमचं एक प्रोसेस असते की असं कंप्लेंट झाली की आम्ही हे करतो. त्याच्यानंतर मग पोलिसांनी काय केलं काय ते सगळं पुढचं आहे. पण दिस इज व्हेरी वियर्ड. मग तुम्ही कंप्लेंट नाही केली का त्याच्या विरुद्ध? नाही, छे कशाला, काहीच गरज नाही. पण पोलिसांनी इतकं छान सहकार्य केलं होतं ना आपल्या मुंबई पोलिसांनी, म्हणजे मजाच आली मला त्या दिवशी. खूपच वेगळं आहे ना, व्हेरी वियर्ड. तो याच्यावर एक सिनेमा होईल म्हणजे एका हिरोईनला आलेलं अशा हटके प्रपोजल वेगळंच की थेट ते पोलीस स्टेशन मध्येच रंगलाय ड्रामा. आणि काहीतरी करू पाहतोय. मी तुला ते रजिस्टरची कॉपी आहे माझ्याकडे, मी तुला पाठवेन. यू मेक अ डिफरंट फिल्म ऑन दॅट. ओ बापरे, पूजा कमाल आहे हे सगळं. तुझं प्रपोजल. येस, तू केलेलं प्रपोजल किंवा तुला आलेलं प्रपोजल काही? हा, सांगून टाक आज काय नाही. माझं असं एक लहानपणी म्हणजे एकदम लहानपणी नाही, जेव्हा आपल्याला कळतं त्या वयामध्ये एक प्रपोजल मी कोणाला तरी करायला गेलो होतो एका बागेमध्ये. बागेचं नाव घेत नाही. सो त्या बागेमध्ये असताना प्रपोज वगैरे सुरू झालं सगळं. काय समोरनं होकार आला की काहीतरी आपण बघूया वगैरे, जरा विचार करू वगैरे, या झोनवर सगळं झालं. आणि आतमध्ये पाणीपुरी भेळ वगैरे खात होतो, सगळं झालं. आणि अचानक थोड्या वेळाने असं कळलं की बाग बंद झाली आहे. तर मग आता काय करावं? तर ज्या मित्रांना माहिती नव्हतं की या मुलीबरोबर मी बागेत आहे, त्या सगळ्यांना बोलवायला लागलं ना हेल्पसाठी. या आता मला बाहेर काढा, कोणी नाहीये तुमच्याशी. मला बाग कोणती. कुठून तरी चाव्या आणल्या. ती मनपाच्या हद्दीतली बाग होती. मग ते मनपा अधिकारीकडे कोणतरी आमचे 2 मित्र आत अडकलेत. असे कसे आत अडकलेत, ते कोण आहेत? मग तो मुलगा मुलगी, ते मित्र नाहीच आहेत म्हणजे वगैरे, इथवर सगळं झालं. ते मुद्दामून तिथं लपले बागेत वगैरे. अरे बापरे. आम्ही सगळं बाहेर आलो आणि ते सगळं प्रकरण झालं. दुसऱ्या दिवशी ती मुलगी भेटली की नाही तुला? नाही, मुलगी भेटत होती पण बागेत नाही. ओके, वा. येस, मोनालिसा तुला आलेलं एखादं प्रपोजल? एवढी लाजतेस म्हणजे काय? प्रपोजल खूप आलेत, पण मला मी गस्त नावाच्या सिनेमाचं शूट करत होती. गस्त. आणि कोणी गस्त घातली? मला एक कॉल आला आणि ती व्यक्ती माझ्या म्हणजे परिचयाचीच होती.
आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे आला आहात तर तिथे नॉनव्हेज खूप फेमस होतं, तर काही खाणार का? सो मी असं जे माझे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होते, तानाजी होता गलगुंडे, सगळ्यांना विचारलं आणि आमचं ठरलं की फिश खायचं म्हणून. सो आम्हाला फिश वगैरे आले, सगळं आलं. आणि त्यावेळेस माझे नवरात्राचे 9 दिवस उपवास होते, सो मी तर नाही खाणार होते. सो त्यांनी मला उपवास होता म्हणून फ्रुट्स पाठवले होते आणि त्याच्यामध्ये ऑरेंज आणि ॲपल्स होते. सो मी ते जी बॅग होती ना ती आमच्या स्पॉट दादांना दिली, अतुल दादा म्हणून होते त्यांना, आणि त्यांना म्हटलं की हे तुम्ही कट करा आणि आम्हाला. ज्यावेळेस त्यांनी ते काढलं त्यावरती असं लिहिलं होतं प्रत्येक फ्रूटवरती, आय लव्ह यू मोनालिसा असं. आणि त्यांनी ते असं मांडलं आणि आमचे जे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर वगैरे होते ते म्हणजे ये क्या है, आय वॉज शॉक्ड, म्हणजे मेरे को नाही पता ये क्या है. आणि त्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं की मला जे म्हणायचं होतं ते फळांमार्फत कळालं असेल. सो मला तोपर्यंत माहीतच नव्हतं की नक्की काय आहे, पण हे मला पॅकअप झाल्यानंतर कळालं. त्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं का मग? स्टील आय एम सिंगल अँड आय एम सो हॅपी. तिला जमू शकतं. वा, खूप खरा किस्सा आहे. मी जो अजूनपर्यंत लेखकाला दिलेला आहे आपण माहिती. 58 किस्से नावावर तो लेखक आहे रे. नाही खरा किस्सा लिहिलेला आहे. तुम्हाला ऑर्कुट आधी असेल पाहिजे, ऑर्कुट असायचं नाही का, फेसबुकच्या आधी ऑर्कुट असायचं. आणि मी नुकताच नवीन कॉलेजमध्ये जायला लागलो होतो 11वी मध्ये, आणि मी खूप असा शांत मुलगा होतो नाही का. आणि शांत असताना माझ्या मित्रांनी काय केलं माहिती आहे का, की मला सांगितलं की मला एक मुलगी अशी आवडायची म्हणजे कॉलेजमध्ये जाताना. तर माझ्या एका मित्रांनी काय केलं, म्हटलं की अरे ती पण तुला लय लाईन देते नाही का, मला माहिती आहे ना भाई, मी जाताना माझ्या बसमध्येच असते म्हणून नाही का, ती तुझ्या बाबतीत दरवेळेस विचारत असते मला. आणि अचानकपणे मला ऑर्कुटला एक त्याच नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली. हां ऐक ना, तर फ्रेंड रिक्वेस्ट आली. ते फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर मग त्या ह्याच्यावरती चॅटिंग चालू झाली नाही का. आणि चॅटिंग चालू झाल्यानंतर मग तिने अचानकपणे मला एका XYZ कॅफेमध्ये भेटायला बोलवल्यानंतर हा मी गेलो ना. मी म्हटलं की चला फ्रेंडशिप वाढेल, सगळं होईल नाही का. आणि म्हणून मी गेलो कॅफेमध्ये गेल्यानंतर मी तिथं बसले म्हटलं अरे बापरे, इथं पोरं बसली आहेत सगळे नाही का. म्हटलं ह्यांच्यासमोर कुठं भेटायचं हिला. मग हिला मी, आणि नंबर नाही त्या पिरियडमध्ये, मग तिला परत मी त्याच्यावरती मेसेज टाकतोय. म्हटलं अजून ते नाही का, ते पोचला का नाही तिला वाट बघतोय. म्हटलं दरवाज्यातच आपण थांबूयात, आलं की तिला पटकन इथं पकडायचं आणि बाहेर घेऊन जायचं. म्हणजे माझे प्लॅनिंग चांगले चालू झाले. नंतर म्हटलं ती अजूनपर्यंत येईनाच. नंतर 4-5 मित्र असे मागून आले, काय रे काय आहे तुझं नाही का, इथं प्रॉब्लेम काय आहे, इथं काय तू थांबलाय बरोबर. आल्यानंतर म्हटलं अरे काय नाही रे, इथंच मी असं आलो होतं, ते केक घ्यायचं होतं, हे घ्यायचं होतं. ते झाल्यानंतर म्हटलं मी तिला मेसेज टाकायला लागलो खाल्लं. ती चॅटिंग करायला लागली, मला माहिती आहे तू कुठल्या कलरचा शर्ट घातलाय, हे घातलाय. हो मी तुला म्हटलं. ती म्हणते अरे मागं बघ ना. मागं बघतो म्हटलं, इथं दिसेना तिथं दिसेना नाही का, सगळ्या गोष्टी. आणि नंतर मला सगळं कळलं, हे सगळं मित्रांनी मिळवलेला रचलेला हा प्लॅन होता. आणि त्याच्या नावाने मला ते जो 1 आठवडा 1.5 आठवडा पहिला मला इतकं विश्वासात घेतलं की ते मी पूर्ण रमायला लागलो तिच्याकडे. म्हणजे मी लिटरली नाही त्याच्या स्कॅमवरती नाही झालं, स्कॅमवरती नाही. पण ती मला अशी म्हणायची ना, खाली तो मेसेज टाकायचा मित्र मला की ती वरती थांबली आहे, जरा हाय तरी कर ना. तर मी म्हटलं अगं खाली साईडला तरी बघ ना तुझ्याकडं, तू बघत पण नाही माझ्याकडं. आणि मी तिच्याकडे बघायचो, हसायचो, ती माझ्याकडे बघायची सुद्धा नाही त्या पिरियडमध्ये. म्हणजे लिटरली मी 2 आठवडे त्यानंतर कॉलेजला गेलो. कळलं आम्हाला तू का हा पिक्चर करतोय. दुःख बहुत गहरा आहे, दर्द बहुत गहरा आहे. मला तसे 2 आठवतात किस्से झालेले. एक माझा आला होता की एक मी केलेला होता, एक पलीकडनं झालेला होता. तर जो नाही वेगवेगळं होतं. सो एक जे पलीकडनं झालेलं जे होतं, तर एक मुलगी होती कोणीतरी, जी मला काहीतरी सारखं इंस्टाग्रामवर, हे आत्ता असं 2-4 वर्षापूर्वी, तरी मला रिक्वेस्ट पाठवायची. अरे हो ना रे, ती मला रिक्वेस्ट तुला दाखवलेलं ते मला रिक्वेस्टमध्ये आपले मेसेज येतात ना इंस्टाग्रामवर. सो त्याच्यावर तिच्या मला सुरुवातीला असं गुड मॉर्निंग, गुड नाईट वगैरे असे असायचे. आता ह्याच्यावर मी जनरल मित्रांनी रिप्लाय करत नाही, गुड मॉर्निंग गुड नाईटवर काय रिप्लाय करतात ना. तर मी तिला कायच हे करू, तर मी जनरल ते बघायचो की काहीतरी आलंय. पण मला पण नंतर सवय लागली की अरे आलंय का, आलंय. सो ते रोज असायचं. आणि एक दिवस ती गप्पा मारायला लागली, तिचीच एकटीच. म्हणजे जेवलास, वा किती छान, काय खाल्लास, हे हो का, असं ती सगळं एकटीच बोलतीये सगळं. ती 1 साइडेड रिलेशनमध्ये गेलेली तिकडनं. 4-1 महिने ती एकटीच बोलत होती. त्याच्यात मध्ये तिने कधीतरी प्रपोजही केलं, ब्लश वगैरे झाली ती ठरवलं की मी हो म्हणलोय. आणि मग तिचं सुरू राहिलं. 6 महिने ती म्हटली की जेव्हा मला नाही आवडत, ब्रेकअप करते, आणि गेली. तेव्हापासून बंद झाले. तीच प्रपोज केलं, रिलेशनमध्ये आली, ब्रेकअपही केलं, तिकडच्या तिकडं एक तरफा प्यार. हे एक झालेलं.
ओके. आणि दुसरं जे झालं ते माझं जे झालं होतं ते की आता आम्ही असे जेनजीच्या काठावरचे ना की धड जेनजी नाही आणि त्याच्या अलीकडचे नाही Millennial पण नाही, मधले Gen असे Z. आडनिडे. तर आमच्या वेळेला ते हे होतं मेसेज पॅक 10चे स्क्रॅच करून ते वालं. तर अशी एक मुलगी होती आमच्या शाळेचं असं की मी बॉईज स्कूलमध्ये होतो आणि बँक अपोजिट एक मुलींची शाळा आहे ती ओनली गर्ल्स स्कूल आहे. सो हे ठरलं असं की शाळेतली लफडी नेहमी त्याच शाळांमध्ये होतात तिथलेच. तर ते तसंच झालेलं तेव्हा. आणि आम्ही तेव्हा बघून ओळखीचे होतो. नंतर एका क्लासमध्ये होतो सो नंबर शेअर झाले आणि आम्ही प्रपोज केलं एकमेकांना टेक्स्टवर की आय लव्ह यू टू हे सगळं झालेलं. बरं हा तर भयानकच तेव्हा ते आय लव्ह यू टू झालं. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं की जरा भेटूयात आता आपण आणि आम्ही भेटलो आणि 2 दिवस आम्ही भेटतोय पण असं काही वाटेच ना यार की ओळखतो आपण एकमेकांना म्हणजे असं काही नाही तीच होती पण असं ते हेच होत नव्हतं यार की आपण कपल होतं तर काहीतरी असतं ना तर काहीच होत नव्हतं. शेवटी तिसऱ्या दिवशी मी असं गेलो आणि म्हटलं ऐक ना आय लव्ह यू आहे का नाही म्हणली नाही बघ पार्थ मला वाटतं की आय लव्ह यू आहे. ओके आणि शेक हँड केला आम्ही एकमेकांना आणि निघालो. एक छोटीशी लव्ह स्टोरी. फार भन्नाट होते आणि अवॉर्ड तर पूजालाच मिळणार आहे डेफिनेटली. कारण ते प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेलं. खरंच पण खरंच खूपच मज्जा आली आणि आय एम शुअर आंबट शौकीन पाहतानाही खूप मजा येणार आहे आणि भन्नाट असणार आहे. त्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.